नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज एक नवीन भरती आलेली आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये काही जागांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये एकूण पदं आहेत 630 आणि त्यासाठी वेतन दिले जाणार आहे 25,000 ते 1,77,500 या दरम्यान वेतन असणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किंवा अर्ज करण्याची लिंक ही सर्व या व्हिडिओमध्ये दिली आहे. तेथून तुम्ही जाऊन अर्ज करू शकता. मित्रांनो, यामध्ये 630 जागा आहेत आणि यामध्ये एकूण 6 पदं भरली जाणार आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या बॅचेस आहेत. आता हे पहिलं पद बघू शकता तुम्ही, यांत्रिक मेकॅनिकल, यासाठी 30 जागा आहेत व नाविक जी डीसाठी 260 जास्त जागा आहेत, 260 जागा आहेत. आणि तिसरं पद आहे यांत्रिक इलेक्ट्रिकल आणि यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स, यासाठी इलेक्ट्रिकलसाठी 19 आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी 11 आहेत. आणि दुसऱ्या बॅचसाठी CGEPT ही बॅच आहे आणि ही वरती एक बॅच आहे CGEPT. ह्या वेगवेगळ्या 2 बॅच आहेत. यासाठी नाविक GD साठी 260 आणि नाविक DB साठी 50, अशी टोटल मिळून 630 आहेत. मित्रांनो, या इंडियन कोस्ट गार्डसाठी अनेक पदं निघाले आहेत. मित्रांनो, यासाठी महत्त्वाच्या तारखा ह्या आहेत की अर्ज होण्याची तारीख कोणती आहे. 11 जून 2025 पासून या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जून 2025. म्हणजे मित्रांनो, तुमच्याकडे काहीच दिवस आहे, म्हणून लवकर अर्ज करा. आणि या परीक्षेची तारीख ही सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कळवण्यात येईल असा अंदाज आहे. यासाठी मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय लागते तर मित्रांनो, नाविक GD साठी 12वी उत्तीर्ण, मॅथ्स फिजिक्स असणं आवश्यक आहे. आणि नाविक BD साठी 10वी उत्तीर्ण. मित्रांनो, चांगली संधी आहे तुम्हाला, 10वी उत्तीर्ण. आणि यांत्रिकसाठी 10वी उत्तीर्ण प्लस 3-4 वर्षे इंजिनिअरिंग डिप्लोमा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन. मित्रांनो, या भरतीची वयोमर्यादा ही किमान 18 वर्ष असणे आवश्यक आहे. 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे. पण मित्रांनो, पदानुसार वेगवेगळी वयोमर्यादा यांनी दिली आहे. यामध्ये 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008 पर्यंत जे नाविकमध्ये GD आहेत ते अर्ज करू शकतात. नाविक DB साठी 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008 पर्यंत मध्ये असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आणि यांत्रिकसाठी 1 मार्च 2004 ते 1 मार्च 2008 यामध्ये असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो, या संपूर्ण भरतीचा अर्ज शुल्क हे खुल्या वर्गासाठी 300 रुपये आहेत आणि मागासवर्गीयांसाठी फी नाही आहे, मोफत आहे पूर्णपणे. आणि मित्रांनो, ह्याची अर्ज पद्धती पूर्णपणे ऑनलाईन आहे. मित्रांनो, तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर खाली एक लिंक दिली आहे आपण, तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्ड रिक्वायरमेंट 2025 हे एक सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. सरकारी सुरक्षा, पगार, निवृत्ती योजना आणि कामाची स्थिरता यामुळे ही नोकरी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजे ही 25 जून 2025. नक्की लक्षात ठेवा, वेळेवर अर्ज करा आणि भरती प्रक्रियेत यश मिळवा. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची इथे लिंक आहे, इथे क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. मित्रांनो, आपण एक ऑफिशियल वेबसाईट बघतोय इंडियन कोस्ट गार्डची, भारतीय तटरक्षक, त्यांची वेबसाईट आहे आणि अर्ज करण्याची वेबसाईट ही इथे आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्यांना अर्ज करू शकता आणि इंडियन कोस्ट गार्डची भरती देऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा आणि अर्ज करण्याची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.